नवी मुंबई में डोंबिवली स्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना के निर्धार सम्मेलन में मनसे नेता राजू पाटिल ने भाजपा नेता और मंत्री रविंद्र चव्हाण पर जोरदार हमला बोला। उन्होंने सवाल उठाया कि डोंबिवली के विधायक और पूर्व चिकित्सा शिक्षा मंत्री के रूप में उन्होंने शहर के लिए आखिर क्या किया। राजू पाटिल ने आरोप लगाया कि कोविड काल में उन्होंने अपने अस्पताल की सुविधा उपलब्ध कराई और लाखों रुपए की मदद की, लेकिन उस पर भी राजनीति की गई। उन्होंने कहा कि टेंडर के पैसों के दम पर रौब दिखाने वालों से वे डरने नहीं है और व्यक्तिगत आरोप लगाने वालों को विकास के मुद्दों पर जवाब देना चाहिए। साथ ही कार्यकर्ताओं से व्यक्तिगत विवादों से दूर रहकर जनता के मुद्दों के लिए लड़ने की अपील की। याविषयी मला एवढं विस्तृत बोलायची आवश्यकता नव्हती, परंतु सगळेच आता भेटलेत, मला खूप फोन आले, दादा याला असं करू का तसं करू का। शांत, त्यांना जे पाहिजे ते करायची काय आवश्यकता नाही। ते मुद्द्यावर बोलले का अजूनही बोलले नाही की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं। तिथे पोस्टमार्टमचं आणून ठेवलं, तिथे रक्त वाहून आलेत ना त्या गटारातनं 3-1 हजार लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्याच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही। राजू पाटलांनी 10 लाख भाडे। अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी, खानदानी। आत्ता टेंडरच्या पैशातनं पैसे कमवलेत आणि गाड्या घोड्या दाखवून जर माझ कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाही आहे, कारण मी त्यातला नाही आहे। परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की यांच्या मागे लागू नका, आहे सक्षम, आपण काय विषय नाही आहे, बाजूलाच आहे, माझ्या राहतो, त्यामुळे तुम्हाला जास्त काय मेहनत करायची गरज नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, एक चांगला माहोल आहे डोंबिवली शहरात, एकत्र आणायचे आपण डोंबिवली शहरात। आम्ही तुमच्याबरोबर नसलो कमळाबरोबर, तरी पण कमळ याच्याबरोबर आहे, धनुष्यवानाबरोबर, आणि एकत्र कुठेतरी काम करतो। 4 चांगल्या गोष्टी घेऊन या, एकत्र बसून चांगली कामं करूया। कोण नाही बोलणार आहे? बांद्राला केलं तसं इथे करूया, चांगलं सॅटिस होईल तिथे। अशी कामं करून घेण्यासाठी आपण गेलो, आपण काय कोणाला पक्ष विकलो नाही किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून गेलो नाही। हे सगळे लोक इथं जे बरेचसे विषय असतील ते घेऊन पुढे जा, यांच्या मागे या कुत्र्या मांजरांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवण्यात काय पॉईंट नाही आहे। त्यामुळे तशी वेळ आली तर जायचं, परंतु उगीचच कोणाची खोडी काढू नका।